बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बीडमधील बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याला मोठा धक्का बसलाय। सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत सुनावणीस नकार दिला। न्यायमूर्ती एम सुंदरेश यांच्यासमोर आज या अर्जावर सुनावणी झाली। यापूर्वी 19 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी पार पडली होती। आजच्या निर्णयामुळे कराडला तातडीचा दिलासा मिळाला नाही। मात्र खटल्याची सुनावणी पुढे सरकत नसेल तर वर्षभरानंतर पुन्हा जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्याची त्याला संधी राहणार आहे। याआधी औरंगाबाद खंडपीठ तसंच बीड जिल्हा न्यायालयानेही वाल्मिक कराड याचे जामीन अर्ज आणि दोषमुक्तीचे अर्ज फेटाळले होते। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील हा निर्णय त्याच्यासाठी आणखी एक मोठा अडथळा ठरलाय। आजच्या सुनावणीपूर्वी संतोष देशमुख याचे बंधू धनंजय देशमुख यांनी कॅव्हेट दाखल करून आपली बाजू ऐकून घ्यावी अशी मागणी केली होती। 1.5 वर्षापासून आमचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या बाबतही नवी माहिती समोर आली आहे। तो आत्तापर्यंत 3 वेळा आपल्या गावी येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केलाय। ही माहिती त्यांनी CIDला दिल्याचं सांगितलं। कृष्णा आंधळे मोबाईलचा वापर करत नसल्यामुळे त्याचा माग काढणे कठीण जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं। कुटुंबाला या आरोपीपासून धोका असल्याची भीती व्यक्त करत त्याला तातडीने अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे। राज्य सरकार लवकरच राज्यात धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मंत्री पंकज भोयर यांनी दिले आहेत। बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला जात असून कोणाचंही नुकसान करण्याचा यात हेतू नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। मात्र जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला। यासोबतच मदरशांमध्ये चालणाऱ्या कामाची पडताळणी करून पुढील निर्णय घेतले जातील असंही ते म्हणाले। पंकज भोयर म्हणाले की मंत्रालय हे कुणाच्या विरोधात कट रचण्याचं ठिकाण नसून येथून जनतेला न्याय देण्याचं काम, सर्वसामान्य लोकांकरिता चांगल्या शासकीय योजना राबवण्याचं काम होत असतं। मनोज जरांगे पाटील यांनी कुठलेही चुकीचे स्टेटमेंट मंत्रालयाबद्दल करू नये। पंकज भोयर म्हणाले की राज्यात डान्स बारला परवानगी देण्यात येत नाही, केवळ ऑर्केस्ट्रा बारला परवानगी देण्यात येते। काही ठिकाणी ऑर्केस्ट्रा बार या नियमांचं उल्लंघन करतात, त्यावेळी काही दिवसांसाठी आपण त्यांचा परवाना सस्पेंड करत असतो। पण यापुढे वारंवार जर असे करताना कोणता ऑर्केस्ट्रा बार आढळला तर त्याचा परवाना कायमचा रद्द करण्याचा निर्णय आपण घेत आहोत। पंकज भोयर म्हणाले की इतिहासामध्ये RTEच्या पैशांचा मोठा बॅकलॉग होता, परंतु मागच्या 5 ते 6 वर्षांमध्ये त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे। आता काही जास्त बॅकलॉग राहिलेलं नाही, पण या कारणास्तव शाळेंना अल्पसंख्याक दर्जा मिळवणं हे देखील उचित नाही। समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक घटकाला प्रवेश मिळणं न्याय्य आहे, त्यामुळे अशा पद्धतीने काही प्रकार कुणी करू नयेत। अजित पवार यांचा विमान अपघात हा घातपातच आहे, यावर मी सुरुवातीपासून ठाम आहे। ज्यांना हा घातपात वाटत नाही त्यांनी तो केवळ अपघात होता हे सिद्ध करून दाखवावं असं थेट आव्हान आमदार अमोल मिटकरी यांनी दिलंय। सुमित कपूर जर जिवंत असेल तर मग ते विमान नेमकं कोण चालवत होतं, शांभवी पाठक की अन्य कोणी, हे सत्य समोर आलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। अमोल मिटकरी पुढे म्हणाले की अपघाताच्या वेळी DGCAने विमानात 6 जण असल्याचं सांगितलं होतं। 5 जणांचे मृतदेह सापडले आणि घड्याळावरून त्यांची ओळख पटली असंही सांगण्यात आलं। मात्र आता मृतदेहाच्या हातात घड्याळ नव्हती, ती सापडलीच नाहीत असं म्हटलं जातंय। नेमकं झालं काय? सुमित कपूर यांच्या पत्नीने पती जिवंत असल्याची पोस्ट केली आहे, मग विमान कोण चालवत होतं असे जर तरचे प्रश्न लोकांच्या मनात राहू नयेत। जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत दादांच्या अपघाताबाबत प्रश्न विचारत राहू। या प्रकरणावर पडदा पडला असं कोणी समजू नये, तो विचारण्याचा आमचा हक्क आहे। एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कोणाचा फोन आला आणि त्यानंतर त्यांनी FIR का दाखल केला नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। अमोल मिटकरी म्हणाले की मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दिलेली तक्रार SITकडे वर्ग केली की नाही याची माहिती नाही। मात्र या मुद्द्यावर बारामतीसह राज्यातील जनता रस्त्यावर उतरत आहे। आमदार रोहित पवार ज्या पद्धतीनं हा मुद्दा लावून धरत आहेत आणि DGCAची तांत्रिक माहिती समोर आणत आहेत, त्यामुळं DGCAला घाम फुटलाय। त्यांनी VSRवर कारवाई केली असली तरी ते यातून सुटणार नाहीत, त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल। ज्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांचा घात घडवून आणलाय त्यांच्यावर FIR झालाच पाहिजे। जो कोणी आमदार या अपघाताच्या चौकशीसाठी पुढाकार घेईल मग तो कोणत्याही पक्षाचा असो, मी पक्ष विसरून त्याच्या सोबत असेल असं मिटकरींनी स्पष्ट केलं।
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाता प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आमदार रोहित पवार यांनी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तक्रार स्वीकारली नाही असा आरोप त्यांनी केला. सरकार या घटनेला अपघात म्हणत असलं तरी आम्ही त्याला सदोष मनुष्यवध म्हणतो, असं स्पष्ट शब्दांमध्ये राऊत म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राऊत यांनी सांगितलं की रोहित पवार काल त्यांची भेट घेतली होती. हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ, वैमानिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांशी चर्चा करून रोहित पवार यांनी सविस्तर माहिती गोळा केली आहे. दृश्यमानता, तांत्रिक बाबी, ब्लॅक बॉक्स यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी अभ्यास केल्याचं राऊत यांनी नमूद केलं. सरकार याला अपघात म्हणतं, पण आम्ही त्याला सदोष मनुष्यवध म्हणतो. एक सहकारी संशयास्पद परिस्थितीत गमावला आणि तरीही सरकारकडून अपेक्षित गांभीर्य दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. त्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केलेला शोक खरा होता की दिखावा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता ती नाकारण्यात आल्याचा मुद्दाही राऊत यांनी उपस्थित केला. एका जवळच्या नातेवाईकाने अधिकृत तक्रार द्यायचा प्रयत्न केला, पण ती स्वीकारली गेली नाही. विधान भवनातून एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा फोन गेला होता का, असा संशय त्यांनी व्यक्त केला. तुमचे अश्रू मगरीचे होते का, असा सवाल करत त्यांनी सरकारवर थेट निशाणा साधला. डीजीसीएने अशा प्रकारे अनेक अप्रत्यक्ष हत्या केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. नागरी उड्डाण खात्याशी संबंधित काही राजकीय संबंध आणि व्हीएसआर कंपनीशी जोडलेले हितसंबंध याबाबतीतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यात मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिलाय. या प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मीरा भाईंदर शहरातील सार्वजनिक शौचालय बांधकामाच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यानंतर सोमय्या दाम्पत्याने त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. आता सत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. या खटल्याचा उगम 2022 मधील मीरा भाईंदरमधील सार्वजनिक शौचालय प्रकल्पात आहे. शहरात एकूण 154 शौचालये उभारण्याचे कंत्राट देण्यात आलं होतं. त्यापैकी 16 शौचालयांचं काम मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला देण्यात आलं. या कामात CRZ नियमांचे उल्लंघन झालं, बनावट कागदपत्र सादर करण्यात आली आणि महापालिकेची फसवणूक झाली, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. पर्यावरणाची हानी झाली असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. घाण करून ठेवणारे पुरावे कुठे आहेत असं विचारतील, पण हा घोटाळा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातूनच झाला, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. हे आरोप सामनातूनही प्रसिद्ध झाले होते. या विधानानंतर मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला. माझं गाव दंडाधिकारी न्यायालयाने यापूर्वी राऊत यांना दोषी ठरवत 15 दिवसांची कोठडी आणि 25,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. न्यायालयाने त्यावेळी नमूद केलं होतं की 15 आणि 16 एप्रिल रोजी केलेली वक्तव्य बदनामीकारक होती. ही वक्तव्य मोठ्या प्रमाणावर लोकांनी ऐकली आणि वर्तमानपत्रातून वाचली गेली. त्यामुळे याचिकाकर्त्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं. भारतीय दंड संहितेच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानी आणि शिक्षेची तरतूद लागू होते, असंही आदेशात स्पष्ट करण्यात आलं होतं. राज्यात सरकारला लव जिहादबद्दल जो कायदा आणायचा तो त्यांनी आणावा, पण त्याच सोबत सरकारने हा पण कायदा आणला पाहिजे की ज्या भागातील शेतकरी आत्महत्या करत असेल त्या ठिकाणच्या कलेक्टरला सस्पेंड केलं पाहिजे. त्या मंत्र्याने आपलं पद सोडलं पाहिजे. सरकार असताना शेतकरी, तरुण मुलं आत्महत्या करत असतील तर सरकारने त्याबद्दल काही कायदा आणला पाहिजे. लव जिहादपेक्षा यावर कायदा आणणं गरजेचं आहे, असं काँग्रेस नेते असलम शेख यांनी म्हटलंय. असलम शेख म्हणाले, महाराष्ट्रात ड्रग्ज हे मेक्सिको सारखे वाढत चाललेत. 1600 कोटी रुपयांपेक्षा जास्त ड्रग्ज हे जप्त करण्यात आले आहेत. आमदार योगेश सागर यांनी ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना पकडलं. शाळा, कॉलेज समोर, पानपट्टीवर आणि रेल्वे बसमध्ये जर ड्रग्ज विकले जात असतील तर कुठेतरी नियंत्रण कमी झालेलं आहे. पोलिसांना कारवाई करण्यासंदर्भात मोकळीक दिली पाहिजे. कारवाई कडक केली पाहिजे. काही ठिकाणी आपण मकोका लावला आहे, त्यामध्ये संपत्ती जप्त करता येऊ शकते, ते कुठेही लागू केलेलं नाही. सरकारची ड्रग्जवर कारवाई करण्यासाठी दुबई, सिंगापूर, सौदी यांसारखं अंमलबजावणी करावी लागेल. राज्यात जसे गुटख्यावर कारवाई सुरू केली होती, गुटखा ज्या पद्धतीने बंद झाला त्याच पद्धतीने ड्रग्ज बंद होऊ शकतात,
असलम शेख म्हणाले की देशात आणि राज्यात काय सुरू आहे हे लोकांना समजणं गरजेचं आहे. एकीकडे तुम्ही असे कायदे आणत आहात तर दुसरीकडे देशाची संपत्ती तुम्ही विकत चाललेले आहात. त्या संदर्भात काहीही कायदे आणले जात नाहीत. आता जर सगळं विकून टाकलं तर आपल्या पुढच्या पिढीच्या वेळेस सरकारकडे काहीही राहणार नाही. देश काही लोकांना द्यायचं ठरवलं असेल त्यावर चर्चा होत नाही. मूळ मुद्दे बाजूला करत केवळ धार्मिक गोष्टींवर चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर पवार कुटुंब आक्रमक झाले. आमदार रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, संबंधित कंपन्या आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे. त्यांच्या भूमिकेला आता अजित पवार यांचे दुसरे पुतणे युगेंद्र पवार यांनीही जोरदार पाठिंबा दिलाय. दोघेही मिळून VSR कंपनी विरोधात थेट पोलिसात तक्रार दाखल करण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी दोघेही बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी FIR दाखल केलेला नाही. त्यानंतर रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले. समर्थकांनीही जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी देशातील कोणत्याही नागरिकाला FIR दाखल करण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. FIR दाखल करण्यास नकार देण्यात आल्यानं रोहित पवार यांनी संबंधित विमान कंपनीवर अनेक गंभीर आरोप केलेत. तसंच या प्रकरणात दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केलाय. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी घातपाताची शक्यता व्यक्त करत तपास यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी DGCA, CID आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत VSR कंपनीला वाचवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर रोहित पवार मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र तिथेही गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्याचं सांगितलं. FIR नोंदवण्याच्या मागणीवरून पोलीस अधिकारी आणि पवार यांच्यात वाद झाला. माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की DGCAच्या परिपत्रकात VSR कंपनीच्या 25 पैकी 5 विमाने थांबवण्याचे आदेश दिल्यानं संशय अधिक बळावला असून नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवावा अशी त्यांची मागणी आहे. मात्र पोलिसांवर कोणाचा तरी दबाव असल्याचं जाणवत आहे असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. केंद्रीय आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनातर्फे शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा सर्वसामान्यांच्या हिताऐवजी केवळ सरकारच्या निधीच्या उधळपट्टीचं केंद्र ठरल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी अवघ्या 2 दिवसांकरिता 4,10,00,000 रुपये खर्चून उभारलेला हेलिपॅड आता उखडला जाणार असून हा जनतेच्या पैशांचा शुद्ध चोराडा असल्याची टीका त्यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान शेगाव येथे राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026चं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल करण्यात आलं. मात्र या आरोग्य मेळाव्यासाठी तब्बल 10 ते 15 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली असून या मेळाव्याचा फायदा एकाही शेतकऱ्याला न झाल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. तसेच द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यासाठी उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवरून देखील सपकाळ यांनी आरोप केलेत. आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनातर्फे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यासाठी तब्बल 10 ते 15 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याचा फायदा एकाही शेतकऱ्याला झालेला नाही असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येऊन गेल्या. श्री संत गजानन महाराज संस्थानतर्फे 1 रुपयाही न घेता 3 हेलिकॉप्टर उतरवण्याची जागा 2 दिवसांसाठी निशुल्क देण्यात आली होती. या जागेवर तब्बल 4,10,00,000 रुपयांचा निधी खर्च करून हेलिपॅड बनवण्यात आले. राष्ट्रपती निघून गेल्यानंतर आता हे हेलिपॅड उखडण्यात येणार आहेत. हे हेलिपॅड बनवण्याचं कंत्राट देखील केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या निकटवर्तीयालाच देण्यात आल्याचं समजतं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.